केरळच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय। परंपरागत लेफ्ट विरुद्ध काँग्रेस असा सामना असलेल्या राज्यात आता एक नवा प्लेयर जोरात एंट्री घेतोय, तो म्हणजे 2020 पक्ष। आणि खास म्हणजे या नव्या पक्षाने आता थेट भाजपा सोबत युती केली आहे। म्हणजेच आता केरळमध्ये लेफ्ट वर्सेस 2020 असा सामना रंगणार आहे। नमस्कार, मी विहंग ठाकूर। केरळ विधानसभा निवडणुकीआधी 2020 पक्षाची चर्चा का सुरू झाली आहे? केरळात नव्याने स्थापन झालेला हा 2020 पक्ष गेम चेंजर ठरणार का? भाजप 2020 पक्षाची युती लेफ्ट आणि काँग्रेसला पर्याय ठरणार का? चला तर केरळ विधानसभा निवडणुकीचं गणित समजून घेऊयात। 2020 ही पारंपरिक राजकीय पार्टी नाही। 2020 सुरुवातीला 2013 मध्ये एक सोशल इनिशिएटिव्ह म्हणून उदयास आली। यामागे होते साबू एम जेकब, ते किटेक्स ग्रुपचे MD आहेत। ही पार्टी कॉर्पोरेट स्टाईल गव्हर्नन्सवर काम करते, म्हणजेच भ्रष्टाचार मुक्त कारभार, वेगवान विकास आणि लोककल्याणावर फोकस। 2020 पहिल्यांदा चर्चेत आली जेव्हा 2015 मध्ये त्यांनी किझकंबलम पंचायत जिंकली। 19 पैकी 17 जागा जिंकून त्यांनी सगळ्यांना धक्का दिला। पुढे 2020 आणि 2025 मध्येही त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली। विशेष म्हणजे काँग्रेस, BJP आणि लेफ्ट तिन्ही पक्ष एकत्र येऊनही 2020ला थांबवू शकले नाहीत। आता सगळ्यात मोठा बदल 2020ने भारतीय जनता पार्टी सोबत हात मिळवणी केली आहे आणि ते NDA मध्ये सामील झाल्यात। ही घोषणा केली राजीव चंद्रशेखर आणि साबू एम जेकब यांनी। यामुळे केरळमध्ये भाजपला एक प्रादेशिक सहयोगी पक्ष मिळालाय। आतापर्यंत केरळमध्ये भाजप फारशी मजबूत नव्हती, पण आता परिस्थिती बदलताना दिसते। 2020च्या पाठिंब्यामुळे भाजपला स्थानिक पातळीवर मोठा आधार मिळू शकतो। साबू एम जेकब यांच्या नेतृत्वामुळे 2020 पक्षाकडे ख्रिश्चन मतदारसंख्या मोठी असल्यामुळे भाजप आणि NDAतील पक्षांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे। या युतीमागे अजून एक मोठी रणनीती आहे। साबू एम जेकब हे ख्रिश्चन जेकोबाईट समुदायातून येतात आणि त्यांच्या प्रभावामुळे मध्य केरळमधील ख्रिश्चन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे काँग्रेसच्या वोट बँकला धक्का बसू शकतो। डाव्या आघाडीसमोर नवं आव्हान उभं राहू शकतं आणि केरळमध्ये त्रिकोणी लढत पाहायला मिळू शकते। म्हणजेच केरळमधील पारंपरिक राजकीय समीकरण आता बदलताना दिसतंय। डावे पक्ष, काँग्रेस आणि आता 2020 भाजप युती, यामुळे हा सामना खूपच रंजक ठरणार आहे। पण खरा प्रश्न एकच आहे, 2020 खरंच गेम चेंजर ठरणार का, की केरळमध्ये पुन्हा जुनंच राजकारण कायम राहणार? याचं उत्तर मिळेल आगामी केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच। तोपर्यंत हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। क्या बात